हाय स्टुडंट्स, इलेक्ट्रॉनिक्स फर्स्टचा आपण सोर्सेस ऑफ पॉवर अँड नेटवर्क थेरम चॅप्टर कंटिन्यू करूयात. मागच्या लेक्चरला किंवा मागं जे बघितलं आपण नेटवर्क थेरमचा फर्स्ट टाईप किर्चॉफ लॉचा फर्स्ट पार्ट बघितला होता, म्हणजे काय किर्चॉफ व्होल्टेज लॉ. तर ह्या लेक्चरला आपण बघूया किर्चॉफ करंट लॉज. त्यालाच आपण काय म्हणतोय, KCL किंवा नोड ॲनालिसिस. ठीक आहे. तर बघा, मी फर्स्ट काय सांगतो तुम्हाला, स्टेटमेंट लिहून देतो. तर बघा स्टेटमेंट, ॲट एनी नोड ॲज वेल ॲज काय तुमचं ॲट एनी नोडलाच काय म्हणतो आपण, जंक्शन म्हणतो. इन अ नेटवर्क द sum of current into that node is equal to sum of current flowing out of that node. बघा स्टेटमेंट काय आहे, ॲट एनी नोड ॲज वेल ॲज जंक्शन. आता फर्स्ट जंक्शन म्हणजे काय मी सांगतोय. आता बघा, सपोज माझ्याकडं जंक्शन, आता तुम्हाला माहीत असेल जंक्शन कशाला म्हणतात, रेल्वेचं पण जंक्शन असतं. म्हणजे प्रत्येक जी तुमची रेल्वे असती त्या स्टेशनला किंवा त्या त्याला जंक्शनच म्हणतो आपण, तिथे येऊन ती थांबती. म्हणजे काय, तर ही एक हा एक पॉईंट आहे सर्किटचा. इथनं एक वायर आली, इथनं एक वायर आली, इथून आउटपुट वायर आहे, इथनं एक वायर आहे. तर सगळ्या ज्या ह्या वायर्स आहे त्या वायर्समध्ये एक कॉमन पॉईंट आहे. त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, जंक्शन पॉईंट. ओके, हा पॉईंट काय झाला तुमचा, जंक्शन पॉईंट. म्हणजे काय, ॲट एनी नोड ऑर जंक्शन हा झाला तुमचा जंक्शन. इन अ नेटवर्क the sum of current into that node is equal to sum of current flowing out of that node. आता एक एक्झाम्पल घेतो सिंपल. बघा, हा माझा झाला नोड पॉईंट. इथनं करंट फ्लो होतोय I1, इथनं करंट फ्लो होतोय I2, इथनं करंट फ्लो होतोय I3, इथनं करंट फ्लो होतोय I4. बघा, ही जी सर्व करंटची डायरेक्शन कुठे आहे, ह्या जंक्शनकडे. आणि इथनं आउट करंट फ्लो होतोय कोणता माझा, तर I5 अँड I6. म्हणजे I1, I2, I3 अँड I4 हे जे करंट आहे त्यांची डायरेक्शन जर बघितली ती टुवर्ड्स द नोड आहे, टुवर्ड्स द जंक्शन आहे. आणि I5 आणि I6 यांची डायरेक्शन जर बघितली ती आउटवर्ड फ्रॉम द जंक्शन आहे. म्हणजे KCL काय सांगतो, इनकमिंग हे स्टेटमेंटचं शॉर्ट फॉर्म जर सांगायचं ठरलं तर इनकमिंग current is equals to outgoing current. Incoming current is equals to outgoing current. Sum of incoming current is equals to sum of outgoing current. आता ही जी एक्सपेरिमेंट आहे किंवा ही जी एक्झाम्पल आहे, ही जर ॲनालाइज करायचं ठरलं इक्वेशनमध्ये, तर बघा इनकमिंग करंट कोणते आहे, I1, I2, I3 अँड I4. I1 प्लस सम ऑफ इनकमिंग करंट I2 प्लस I3 प्लस I4 इज इक्वल्स टू I5 प्लस I6. मग किर्चॉफ करंट लॉज हा सांगतोय इनकमिंग करंट इज नथिंग बट
आउटगोईंग करंट, पण त्यांचं सम तिथं घेणं गरजेचं आहे. तर बघा आपण करंट फाइंड करतोय म्हणजे आय इथं आपल्याला माहीत आयचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ठीक आहे, स्टेटमेंट समजलं आहे. फक्त KCL जर विचारलं तर एवढंच लक्षात ठेवायचं, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. जंक्शन पॉईंट किंवा नोड पॉईंट पण म्हणू शकतो, नोडल जंक्शन म्हणतो त्याला आपण, किंवा नोड ॲनालिसिस म्हणतो, किंवा जंक्शन ॲनालिसिस, किंवा किर्चॉफ करंट लॉज, ह्या 3 टाईपनी हे एक्झाम्पल विचारू शकतात. तर एक सिम्पल प्रॉब्लेम आपण स्टडी करूयात जेणेकरून तुम्हाला KCL काय आहे ते लगेच लक्षात येऊन जाईल. तर बघा मी इथे एक सर्किट डायग्राम काढतोय. इथं म्हणतोय 12 वोल्ट प्लस मायनस 5 वोल्ट. इथं 2 ओमचा रेजिस्टर टाकतोय, इथं 3 ओमचा टाकतोय आणि इथं 4 ओमचा रेजिस्टर टाकतोय. तर हे आणि इथं त्यांनी पॉईंट दिला आहे आणि ह्या पॉईंटला काय म्हटले ते VA म्हटलेत. आणि क्वेश्चन काय दिला आहे बघा, फाइंड करंट अक्रॉस 4 ओम रेजिस्टर using Kirchhoff's current law. 4 ओमच्या अक्रॉसचा जो करंट आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे यूजिंग किर्चॉफ करंट लॉ. आणि त्यांनी एक नोड पॉईंट दिला आहे आणि त्याला त्यांनी नोटिफिकेशन दिले VA. तर बघा खूप सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे किर्चॉफ करंट लॉ काय सांगतोय, इनकमिंग, आधी लिहून घ्या, इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट. ओके, इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट. तर फर्स्ट ॲझ्युम करायचं काय, आता आपण ॲझ्युम करूया VA हा जो नोड आहे त्या नोडपासून जे करंट फ्लो होतं आहे हे सगळे काय त्याच्यापासून आउटवर्ड जात आहेत. मग आपण ॲझ्युम करायचे इथून आउटवर्ड जातोय, इथून आउटवर्ड जातोय, इथून पण आउटवर्ड जातोय. म्हणजे जितके काय हा तुमचा पॉईंट आहे तुम्ही इनकमिंग घ्या किंवा आउटगोईंग घ्या, पण काहीतरी तिथून ॲझ्युम करणं गरजेचं आहे. आता त्यांनी तिथं काय केलं आहे, इथं त्यांनी करंटची डायरेक्शन आपल्याला दिलेली नाही. मग आपण करंटची डायरेक्शन काय ॲझ्युम केली आहे, सगळे करंट इथून जे फ्लो होतं आहे ते काय करतायत, आउटवर्ड डायरेक्शनच्या जात आहेत. तर मी इथं इझिली लिहू शकतो इथं काय इनकमिंग करंट VAकडे आहेत का, नाही आहे. पण VAकडे फक्त कोणते करंट जात आहेत, VA जो जंक्शन आहे त्याच्यापासून फक्त कोणते करंट पास होत आहेत, आउटगोईंग करंट. तर बघा आता करंट फाइंड करायचं आहे. तर करंट म्हणजे काय मी सांगितलं आहे, I इज इक्वल्स टू V बाय R अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. बरोबर, V इज नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 टर्मिनल. व्होल्टेज काय तुमचा पोटेन्शियल डिफरन्स आहे 2 टर्मिनलचा, हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल. तर आता बघा इनकमिंग करंट आहे का आपल्याकडे, नाही. मग इनकमिंग करंट मी काय लिहितो इथं 0. इनकमिंग करंट नाही आहे, सगळे मी काय ॲझ्युम केले आउटगोईंग करंट. मग इनकमिंग करंट इज इक्वल्स टू 0. आता आउटगोईंग करंट आपल्याला इथं दिले 3 करंट आहे, याला म्हणूया I1 म्हणतो, याला मी I2 म्हणतो, याला मी I3 म्हणतोय. ठीक आहे, तर आउटगोईंग जे करंट आहेत ते करंट आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि करंटचा फॉर्म्युला काय V/R. तर बघा इथं एक पोटेन्शियल आहे VAच्या अक्रॉस, किती पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 टर्मिनल, त्याला आपण काय म्हणतो व्होल्टेज म्हणतो. तर बघा आता ह्या I1साठी, आता मी I1 साठी फाइंड करतोय, तर मी असं लिहू शकतो का VA मायनस 5 V/R घ्यायचं आहे ना, V/R. तर V काय इथं VA हा एक पोटेन्शियल पॉईंट आहे, हा एक पोटेन्शियल पॉईंट आहे, बरोबर ना. VA मायनस 5 अपॉन R काय येतो यांच्यामध्ये 2.
प्लस आता आउटगोईंग करंट आहे, आयसाठी घेतला आहे मी VA-5. परत आता मी I3साठी घेतो आहे. काय घेतो I3साठी? किंवा I2साठी घेतो आहे. I1साठी घेतला आहे VA-5. I2साठी काय घेणार आहे मी? VA. आता याच्या ॲक्रॉस इथे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे का? नाही. मग मी डायरेक्ट काय लिहिणार? V/4. आणि I3साठी घेतो आहे मी VA. इथं पोटेन्शियल डिफरन्स काय आहे? -12. डिफरन्स आला आहे म्हणून मी इथं मायनस साईन घेतली आहे. ठीक आहे. -12/3 इज इक्वल्स टू तुमचा 0. इक्वेशन बघा कसं भेटलं आहे. VA 0 इज इक्वल्स टू 0 म्हणजे काय? तुमचं इनकमिंग करंट. इनकमिंग करंट काहीच नाही ॲझ्युम केले म्हणून मी इथं डायरेक्ट 0 घेतला आहे. मग VA-5. बघा KCLमध्ये जो नोड असेल पॉईंट तो नेहमी आधी घेणं गरजेचं आहे. मग इथं पण मी VA घेतलं आहे VA-5/2. I1साठी VA-0 कारण पोटेन्शियल डिफरन्स नाही म्हणून मी डायरेक्ट काय लिहिलं? VA-0/4 म्हणजेच काय येईल? VA/4 प्लस सम. ओके. I3साठी काय घेतलं आहे? VA-12/3. मग हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला तिथं काय करायचं आहे? पुढं सॉल्व करायचं आहे. ही इक्वेशन मी परत इथं लिहून घेतो. VA-5/2 प्लस VA/4 प्लस VA-12/3 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन मला भेटले. ठीक आहे. नंतर हे इक्वेशन तुम्ही इझिली तिथं सॉल्व करू शकतात. तर बघा 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 4 VA-5 प्लस 2 VA/4 8 प्लस VA-12/3 इज इक्वल्स टू 0. ही ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 4 VA-20 प्लस 2 VA/8 प्लस VA-12/3 इज इक्वल्स टू 0. 4 प्लस 2 VA काय येईल इथं? 6 VA-20/8 प्लस VA-12/3 इज इक्वल्स टू 0. आता परत काय करायचं आहे? परत क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं करून घ्या. ठीक आहे. 6 VA-20 प्लस 8 VA-12/8 3चं काय येईल इथं? 24 इज इक्वल्स टू 0. तर बघा 18 VA मायनस 60 प्लस 8 VA मायनस 96/24 इज इक्वल्स टू 0. मग इथं परत काय येईल? 18 VA प्लस 8 VA तर काय येईल इथं? 26 VA मायनस 60 -96 किती येईल? 156/24 इज इक्वल्स टू 0. हा 24 काय जाईल? इकडे जाईल इंटू 0 म्हणजे काय होईल? 26 VA मायनस 156. 24 इकडे गेला. 24 × 0 0. इथं काय येईल? 0. मग 26 VA इज इक्वल्स टू 156. VA इज इक्वल्स टू 156/26. तर बघा VA आपल्याला इथं काय भेटलं आहे? 6 वोल्ट. अशा प्रकारे आपण हा जो VA पॉईंट आहे याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. VAची व्हॅल्यू किती आली इथं? 6 वोल्ट VA आपण फाइंड केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतोय इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. सर्व जे VAचे ॲक्रॉस जे पॉईंट आहे मी काय म्हटलं आहे ते नोड पॉईंट जे आहे त्या पॉईंटच्या ॲक्रॉसचे जे करंट आहे मी काय ॲझ्युम केले? आउटगोईंग करंट. म्हणून इनकमिंग इज इक्वल टू 0. आउटगोईंगचं इक्वेशन नेहमी घेताना पॉईंट नोडचा घ्यायचा VA-5/2 VA- इथं 0 असणार/4 VA-12/3.
3 अशा प्रकारे हे इक्वेशन सॉल्व केलं आहे आणि मला काय भेटलं आहे, व्ही एची व्हॅल्यू काय भेटली इथं 6 वोल्ट. ओके. आता हा जर क्वेश्चन बघितला तुम्ही बारकाईने तर फाइंड करंट अक्रॉस 4 ओम रेजिस्टर युजिंग किर्चॉफ करंट लॉ. म्हणजे हा जो रेजिस्टर आहे 4 ओम त्याच्या अक्रॉसचा काय फाइंड करायचं आहे, करंट फाइंड करायचं आहे. आता 4 ओम रेजिस्टरची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 4 ओम आहे, त्याच्या अक्रॉस तुम्हाला व्होल्टेज पण भेटले. मग I = V/R करंट फाइंड करायचं ना. मग व्होल्टेज काय भेटलं आहे त्या नोडच्या अक्रॉस 6 वोल्ट. मग मी इझिली इथं काय मेन्शन करू शकतो, करंट अक्रॉस 4 ओम रेजिस्टर I = V/R. तर बघा व्ही किती भेटला आहे 6/4. आयची व्हॅल्यू किती भेटली मला इथं बघा 1.5 ॲम्पियर. म्हणजे करंट अक्रॉस 4 ओम रेजिस्टर इज नथिंग बट 1.5 ॲम्पियर. आणि तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो किती मार्क्सला विचारतात, 4 मार्क्सला विचारतात. अशा प्रकारे तुम्ही KCL इझिली सॉल्व करू शकता. फक्त करंटची डायरेक्शन तिथं ॲझ्युम करणं गरजेचं आहे. करंटची डायरेक्शन जर तुम्हाला दिली असेल तर निश्चितपणे तुम्ही ती ॲझ्युम करा. नसन दिली तर तुम्हाला ती करंटची डायरेक्शन काय करायची, तिथं बदलायची आहे. तुमच्या मनाने घेतली तरी चालेल. आता मी इथं VAच्या अक्रॉस जे सर्व करंटचे डायरेक्शन आहे ते आउटवर्ड घेतलं आहे. मी इथं 2 इनवर्ड घेऊ शकतो, 1 आउटवर्ड घेऊ शकतो. माझ्या मनावर इक्वेशन माझं सेम येणार, व्हॅल्यू पण माझी तीच राहणार आहे. ठीक आहे. एक होमवर्कसाठी तुम्हाला एक क्वेश्चन देतो आहे बघा. फोर वोल्ट 9 वोल्ट 3 2 आणि इथे घ्या परत 6 ओम. आणि क्वेश्चन असेल, आता बघा इथं मी तुम्हाला हा पॉईंट दिला आहे VA, I1 इनकमिंग, I2 इनकमिंग अँड I3 तुमचा आउटगोईंग. क्वेश्चन असेल फाइंड करंट अक्रॉस 6 ओम रेजिस्टर using KCL. तर हा होमवर्कसाठी क्वेश्चन असेल. काही अडचण आली असेल तर मला निश्चित पर्सनल नंबरवर मेसेज करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.